महाराष्ट्राच्या राजकारणात काल एक मोठा भूकंप घडला। युती आणि आघाडी अनेक वर्षांच्या एकत्रित राजकारणानंतर विभक्त झाले। काय मुख्यतः यामागची कारणं होती? अजित पवार आपल्याबरोबर आहेत। बारामतीमध्ये त्यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे। अजित पवार साहेब, आघाडी तुटली 15 वर्ष जुनी। नमस्कार। मुख्यतः मुख्यमंत्री म्हणतायत की अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्यासाठीचं जे स्वप्न आहे त्यातून ही आघाडी जी आहे ती मोडीत निघाली। हा दादांत चुकीचं त्यांचं म्हणणं आहे। जर तसं असतं तर 2004 ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कमी जागा लढून देखील जास्त जागा निवडून आलेल्या होत्या आणि जास्त जागा लढून कमी जागा काँग्रेसच्या निवडून आलेल्या होत्या। त्याच वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुख्यमंत्री पदामध्ये खूप रस असता तर मुख्यमंत्रीपद घेतलं असतं। उलट आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की ह्या महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने आपल्याला न्यायचं आहे। त्याच्यामध्ये जास्त एकतर विलंब होत होता, राज्यामध्ये सरकार बनत नव्हतं आणि पवार साहेबांनी 4 वेळेला राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं असल्यामुळे पवार साहेबांना असं मनापासून वाटत होतं की बाबा हे लवकर काहीतरी निर्णय व्हावा। शेवटी पवार साहेबांनी सर्वांना, तेव्हा प्रमुख नेते पदमसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकरराव पिचड आणि भुजबळ साहेब होते आणि यांना सांगितलं की बाबा ते ठीक आहे, त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ आणि आपण कारभार करू। अशा पद्धतीनं आम्ही वागणारी माणसं कधी टोकाचं मध्ये आता 4 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम करतोय। 4 वर्षामध्ये कुठलं एक असं सांगावं त्यांनी उदाहरण की मंत्रिमंडळामध्ये किंवा सरकारमध्ये काम करत असताना मला राज्याच्या हिताच्या करता हा निर्णय तातडीनं घ्यायचा होता आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं काहीतरी त्याला खीळ घातली किंवा थांबवला किंवा उशीर लावला, असं कधीच नाही। उलट मी पण पहिल्यापासून हाच विचार केलाय, शासन गतिमान असावं, प्रशासनावर पकड असावी, निर्णय हे पारदर्शकपणे घेतले जावे आणि जनतेच्या भल्याचे असावेत। या प्रकारचं माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला। आज देखील प्रचाराचा शुभारंभ करत असताना मी त्या पद्धतीनं तीच भूमिका मांडली आणि मी खरं सांगू का, याबद्दल काल आमचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल साहेब आणि बाकीच्या आम्ही सगळ्यांनी स्टेटमेंट केलंय। माझं म्हणणं आहे की आता 15 ऑक्टोबर जवळ आलेली, 20 दिवस फक्त बाकी आहे आणि ह्या 20 दिवसामध्ये राज्यामध्ये उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चांगल्या बहुमतांनी जागा जनतेने निवडून दिल्या तर अतिशय उत्तम अशा प्रकारचा कारभार करण्याचा, विकासाभिमुख अशा प्रकारचा कारभार करण्याचा, लोकाभिमुख अशा प्रकारचा कारभार करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न। तुमची महत्वाकांक्षा आहे मुख्यमंत्री होण्याची? नाही, मी तुम्हाला सांगतो, जे जे राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात त्या प्रत्येकाला वाटत असतं महत्वाकांक्षा का असू नये। उलट नेहमी तुम्ही जसं तुमच्या क्षेत्रामध्ये काम करता त्यावेळेस तुमच्या क्षेत्रातलं संपादकीय ही प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते। साधी जर महत्वाकांक्षा ठेवली तर काय, साध्यापणाने तर अनेक जण काम करत असतात। काहीतरी तुमच्या समोर ध्येय पाहिजे आणि मला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताना कुठलं तरी चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम केलं तर ते काही चुकीचं नाही। या निवडणुकीला तुमचं ध्येय असेल की याच निवडणुकीला मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे यावं? या निवडणुकीला माझा स्वतःचा प्रयत्न हा राहणार आहे की आम्ही सगळेजण, भुजबळ साहेब, RR, जयंतराव, सुनील तटकरे साहेब, आम्ही सगळेजण मिळून यामध्ये राष्ट्रवादीला कशा जास्तीत जास्त जागा मिळतील। माझी तर जनतेला आव्हान आहे की हे आघाडीचं सरकार, हे युतीचं सरकार, हे अशा पद्धतीनं काही समस्या उद्भवतात त्यापेक्षा एका पक्षाचं सरकार असेल तर त्या ठिकाणी चांगलं काम करता येतं। तुम्ही बघा, संपूर्ण देशाची अवस्था जर बघितली राजकीय, तर सगळे म्हणायचे की ह्या देशात एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस संपलेत। तुमच्या माझ्या सहित सगळे सोशल मीडिया म्हणायचा, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया, राजकीय क्षेत्रातले विश्लेषक सगळे म्हणायचे, परंतु एक विश्वास नरेंद्र मोदी साहेबांनी दिला, एक स्वप्न दाखवलं की मी तुम्हाला देशाचा उत्तम पंतप्रधान कसा असू शकतो हे सिद्ध करून दाखवील। जनतेने सगळ्यांनी विश्वास ठेवला। वास्तविक काही राज्यांच्या मध्ये भाजप नावाला देखील नाहीये, पण तिथं पण लोकांनी त्यांना, कार्यकर्त्यांनाही काही नाही। मी काही उदाहरणं अशी बघितली की तो उमेदवार भाजप शिवसेनेचा होता, लोकसभेला तो 30,000 निवडून सांगत होता, तो 3.5 लाख मतांनी निवडून आला। पण मुख्यतः ही आघाडी टिकावी अशी शरद पवारांची इच्छा होती आणि अजित पवारांची इच्छा नव्हती, असं जे चित्र आहे हा पूर्णपणे
एक आभास निर्माण करण्यात आलेला आहे. हे मीडियानी एक अशा प्रकारे टेबल न्यूज तयार केलेली. मी नेहमी सकारात्मक भूमिका घेणार आहे. मी एकदा म्हणालो होतो, ही गोष्ट खरी आहे, निवडणुकीच्या सुरुवातीच्या धामधुमीमध्ये एकदा सर्व राजकीय पक्षांनी आपल्या आपल्या ताकदीवर निवडणुका लढवाव्यात आणि जनमत कुणाच्या बाजूने हे एकदा आजमावं आणि त्या पद्धतीनं लोकांच्या समोर जावं. परंतु असं मी म्हणालो, पण असं घडेल असं माझ्या स्वप्नात देखील नव्हतं. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बघा की युतीच्या बाबतीमध्ये त्या जागांचा तिढा, कितीतरी बैठका झाल्या. आमच्या बाबतीमध्ये तर आम्ही मुद्दा मांडल्यावर आम्ही कितीतरी दिवस प्रफुल्ल पटेल साहेब, मी, सुनील तटकरे, भुजबळ साहेब वाट बघत होतो की बाबा आपल्याला आज बोलवतील, उद्या बोलवतील, मोठा भाऊ म्हणून आम्ही वाट बघत होते. आणि काल संध्याकाळी मात्र प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरेंचा फोन आलेला होता, परंतु तोपर्यंत खूप पाणी वाहून गेलेलं होतं. दादा, मुख्यतः ही आघाडी जर तुटली तर त्याची प्रमुख कारण काय होती? नाही निलेश, मी तुम्हाला सांगतो, हे एका दिवशी होत नाही. अनेक दिवस हे थोडं 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 वेगवेगळ्या घटना अशा साठत 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 जातात आणि मग त्याचा कधीतरी तो स्फोट त्या ठिकाणी होतो. वास्तविक तुम्हाला आठवत असेल, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जागा वाटपामध्ये इथं चर्चा झाली, ती फोल ठरली. केंद्रामध्ये चर्चा ज्यावेळेस झाली, पवार साहेबांच्या बंगल्यावर ए.के. अँथोनी साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब, अहमद पटेल साहेब आले. आम्ही पण तिथं होतो, मुख्यमंत्री पण तिथं होते, त्यांचे प्रांताध्यक्ष होते, आमचे प्रांताध्यक्ष होते. अर्धा तास आम्ही चहा पाणी नाश्ता केलं आणि सांगितलं की 26-22 उठा. मी ज्यावेळेस अशी भूमिका मांडली किंवा मागे 124 जागा लढवलेल्या होत्या, नंतर लोकसभेला आम्हाला 7 का 8 जागा मिळाल्या, त्यांना 17 जागा मिळाल्या, आमच्या जागा कमी केल्या, तर 124 मध्ये आता जागा वाढल्या पाहिजे, त्या दोनच्यापेक्षा दुप्पट जागा, म्हणायला तर दुप्पट आल्यात, ठीक आहे आमच्या 4 असतील, पण 2च्या ऐवजी त्यांच्या 4 आल्यात आणि त्यांच्या 2 आल्यात. आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्त जागा, आम्ही जास्त काही दुप्पट मागत नव्हतो, आम्ही फक्त 144 करा. त्याच्यात पण देवाणघेवाण करायची आमची तयारी होती, त्याच्यात पण बसायची आमची तयारी होती. उलट तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्राला मी सांगतो की कालच्या 21 तारखेला जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या आणि तालुका पंचायतीच्या दोन्ही निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांच्या बरोबरच जाण्याचा सर्व ठिकाणी आम्ही निर्णय घेतला. तसं काँग्रेसने केलं नाही. काँग्रेस शिवसेनेच्या बरोबर उस्मानाबादला गेली, कोल्हापूरला पण ती आमच्या बरोबर आली नाही, शेतकरी संघटनेच्या बरोबर गेली. ह्या चुका त्यांनी करायच्या. आमच्या पक्षाची एक चूक दाखवा. त्याचबरोबर अमरावतीचा महापौर काँग्रेसने आमच्या बरोबर राहायला पाहिजे होतं. आमच्यातला जो गट फुटला त्यांच्याबरोबर राहून त्यांचा महापौर केला. ह्याला आघाडीचे म्हणजे आघाडीचे काही पथ्य पाळायचे असतात, काही ताळमेळ ठेवायचा असतो. हे ज्यावेळेस घडायला लागलं आणि मी ज्यावेळेस त्यांच्या वरिष्ठांशी बोलायला लागलो त्यावेळेस त्याची दखलच त्या ठिकाणी घेतली जात नव्हती. तेव्हा आम्हालाही शंका यायला लागली की बाबा आपण इतकं सकारात्मक वागतोय. आम्ही मागच्या वेळेस त्यांना नगरला बाजूला ठेवलं होतं, आम्ही नगरला बरोबर त्यांना घेतलं. अशा अनेक ठिकाणी गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा ह्याही बाबतीमध्ये ते जसे ह्यांचे यायचे ना किंवा 150 किंवा 151, मग ह्यांचे 122, मग त्यांचे 18, मग ह्यांचे काहीतरी, मग त्यांचे 14, मग ह्यांचे काहीतरी, मग त्यांचे 7 का 8, असं काहीतरी मुद्दे पुढे यायचे. तसं बोलल्यानंतर सगळं ठप्पच गप्पच. आणि त्याच्यामध्ये बाकीचे शेवटी काय, प्रांताध्यक्ष जरी कुणी असलं कुठल्याही पक्षाचं, तर ज्यावेळेस एखादा पक्ष रुलिंग पार्टीमध्ये असतो, महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकारणामध्ये रुलिंग पार्टीचा असणाऱ्या पक्षाचा प्रमुख हाच तिथं महत्वाची भूमिका बजावतो. प्रांताध्यक्ष असतात बरोबर, पण मुख्यमंत्र्याच्या शब्दांना जेवढं किंमत असती तेवढी इतरांना असते. रिस्पेक्ट आम्ही सगळेजण देतो, पण तुम्ही आजपर्यंत बघितलं, म्हणूनच मी ह्या 3 मुख्यमंत्र्यांची नावं घेतली. त्यांच्याच तिघांच्याही काळामध्ये अनेक निवडणुका आम्ही एकत्रपणे लढलो, गेलो, जिंकल्या आणि पुन्हा राज्यामध्ये आघाडी सरकार निवडून यायला मदत झाली. पृथ्वीराज चव्हाणांमुळे, त्यांच्या अट्टहासामुळे ही आघाडी तुटली असं म्हणतात. मला काय होतं, त्यांचा स्वभाव कमी बोलण्याचा आहे. निलेश, ज्यावेळेस तुम्ही मनमोकळेपणाने बोलत नाही त्यावेळेस, आणि मग कधीतरी एखादा असा एक शब्द असा टाकायचा
की लोकांना त्या शब्दामुळं असं एक काहीतरी कुतूहल वाटलं पाहिजे, एक शंकायला जागा राहिली पाहिजे, काहीतरी ह्याच्यात पाणी मुरतंय असं वाटलं पाहिजे. अशा पद्धतीनं मी त्यांना इतक्यादा म्हणायचो की चव्हाण साहेब, पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये 1990 नंतर स्पष्ट बहुमत 145 मॅजिक फिगर असणारं मिळालेलं आहे. आपण खूप चांगला कारभार करूया. तुम्ही आमच्या राष्ट्रवादीच्या कुणाची काही काळजी करू नका. मी पूर्णपणे तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. परंतु आपल्याला पण समाधान असं वाटलं पाहिजे की खरंच आम्ही 4 वर्ष कारभार केला, एक राज्याला एक उत्तम प्रकारची दिशा देण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी यशस्वी आम्ही झालो. म्हणजे तुम्ही असा अर्थ काढू नका म्हणजे मग त्याच्यात काहीच झालं नाही का. बऱ्याच अंशी आम्ही यशस्वी झालो. पण काही गोष्टी, उदाहरण झालं बांद्रा वरळी सिलिंग, तो पुढपर्यंत जायला पाहिजे होता. नावाशेवा शिवडी ब्रिज, तो पूर्णत्वाला जायला पाहिजे होता. ह्या ज्या काही गोष्टी असतात, उलट आम्ही ज्यावेळेस सरकारमध्ये आलो, आम्हाला पिंपरी चिंचवडला एक एक्झिबिशन सेंटर करायचं होतं, खूप चांगलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं. जागा मिळाली, प्राधिकरण 200 कोटी द्यायला तयार आहे. 4 वर्ष ह्या सगळ्या गोष्टीला लागली. किंवा आता मुंबईचा विमानतळ काम मार्गी लागलं, पण ती जी गती पाहिजे ती गती, आणि काय असतं, ज्या गोष्टी आमच्या हातात असतात मंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून, त्या गोष्टी तातडीनं करण्याचा माझा नेहमीच कल असतो. किंवा नसेल होत तर मी सरळ सांगतो, बाबा तुम्ही ह्याच्याकरता वेळ घेऊ नका, हा होणार नाही. पण ज्या गोष्टी झटपट निर्णय घेऊन एकदा प्रशासनाला मेसेज गेला पाहिजे की सरकारला हे लवकर करून पाहिजे. प्रशासन हलतं, तुम्ही बघितलंय. एक तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागायच्या आत किती निर्णय झाले. विधानसभेच्या निवडणुका लागायच्या आधी आचारसंहिता लागायच्या आत किती निर्णय झाले. तुम्ही सगळ्यांनीच ते रेकॉर्ड ठेवलं ना. माझं म्हणणं की हे पार अगदी शेवटी ते करण्यापेक्षा सतत ते चालू राहायला पाहिजे. मुख्यतः मग या 4 वर्षातला जो थोडा वाढणारा राग होता किंवा नाराजी होती, ती याच कारणांमुळे होती का, की सिंचनाचं प्रकरण होतं, मुख्यतः राष्ट्रवादी विरोधी अनेक अशी प्रकरणं होती जी सरकारमध्ये समोर आली आणि त्यातून मग अजित पवारही बदनाम झाले, राष्ट्रवादी पण बदनाम झाली, त्याचं कारण होतं? माझं त्याच्यामध्ये हे मत आहे, जर एखाद्याने चुका केल्या तर लोकांच्या समोर आलेच पाहिजेत. तो रुलिंग पार्टीमध्ये असू द्यात, विरोधी पार्टीमध्ये असू द्यात, कारण शेवटी जनतेचं सरकार आहे. जनतेचा पूर्ण त्या सरकारमध्ये काम करणाऱ्या काय काम करतात, जनतेचा पैसा असतो, काय एकट्या दुकट्याचा कुणाचा पैसा नसतो. त्याच्यावर कारभार पारदर्शक चाललाय का, व्यवस्थित चाललाय का, चुकीचं काही होत नाही ना, ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. पण एखाद्या वेळेस विरोधी पक्ष तर प्रत्येक गोष्टीत बारीक नजर ठेवून असतात, ते त्यांचं कामच आहे. म्हणजे चष्म्यातनंच ते सगळ्या गोष्टी बोलत असतात. पण त्यांनी एखादी गोष्ट बोलली आणि त्या गोष्टीत तथ्य नसेल तर आपण प्रमुख म्हणून वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. आपण पण त्याच्यामध्ये जर असा खडा टाकला, नाही ते जरा श्वेतपत्रिकाच काढली पाहिजे की आयतं कोलीत मिळतं ना. तसं मी माझ्या राजकीय जीवनामध्ये फायनान्स मिनिस्टर म्हणून काम करत असताना किंवा कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना कधी तो विचार केला नाही. एखादे योग्य असेल, तो माझ्या काँग्रेसमधला मंत्री असो किंवा राष्ट्रवादीचा असो किंवा कुणी असो, इव्हन विरोधक असो, त्याचं जर काम योग्य असेल तर उगीच विरोधाला विरोध करून त्याला बदनाम करण्याचा माझा कधी प्रयत्न नसतो. तुम्ही कुणीही चेक करा. 25 वर्षामध्ये मी तसा कधी वागलोही नाही, पुढेही कधी वागणार नाही. सातत्यानं आरोप करताय की केंद्रात सरकार बदललं तेव्हापासूनच काही पक्षांची इच्छा होती की केंद्रातल्या सरकारबरोबर जावं आणि त्यातून भाजप बरोबर राष्ट्रवादीचं साटलोट आहे आणि त्यातून ही आघाडी आणि युती तुटली, असा आरोप मुख्यमंत्री पण करतायत आणि शिवसेना पण करते. हा साफ, अतिशय धादांत खोटा, अजिबात तथ्य नसणारा अशा प्रकारचा आरोप आहे. 99 साली अशाच प्रकारे सेक्युलर वोट्स हे आम्हाला मिळू नये म्हणून एक अशा प्रकारचा प्रचार करण्यात आला आणि काही लोकांना त्याचा विश्वास ठेवला. वास्तविक तुम्ही बघताय, 50 वर्ष पवारसाहेब राजकीय जीवनामध्ये काम करतात. त्यांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा किती पगडा हा पवारसाहेबांच्या वर बिंबला गेलाय हे आपण सगळेजण बघता. त्याच्यामुळे ह्याच्यात काही
अर्थ नाहीये. उलट तुम्ही आज रात्री जर काही तुम्हाला आणखीन बातम्या मिळाल्या तर वेगळंच काहीतरी ऐकायला मिळाल असं माझं स्वतःचं मत आहे. परंतु तसं अजिबात नाही. आमचं स्वतःचं स्पष्ट मत आहे. ह्या देशामध्ये काम करत असताना जातीय सलोखा हा खूप महत्वाचा आहे. जातीयवादी विचार ह्या देशाला कधी पुढे नेणारा नाही. येत्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये तुमचा सर्वात मोठा विरोधक कोण असेल? काँग्रेस असेल, राष्ट्रवादीचा की भाजप सेना असेल? आमच्यामध्ये ज्यांनी आमच्या विरोधामध्ये आता फॉर्म भरलेले ते सगळेच, असं काही समजण्याचं कारण नाही. त्याच्यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की भाजप शिवसेनेची 4.5 वर्ष 1995 ते 99 पर्यंत झालेली कारकीर्द ही पण जनतेने डोळ्यासमोर त्या ठिकाणी आणावी. आम्ही सरकारमध्ये 15 वर्ष काम करत असताना आम्ही एकत्र काम केलं. शेवटी सरकार म्हणून सरकारच्या प्रमुखाला त्याचे जे काही क्रेडिट जातं ते जातं. जर काही चुका झाल्या तरी त्याची पण जबाबदारी घ्यावी लागते. तुम्ही बघा, आमच्या राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंत्रमुक्त गाव योजना, इको विलेज ही संकल्पना, स्वच्छता अभियान, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या एक गोष्ट लक्षात आली की महाराष्ट्रामध्ये आपण मोठी धरणं, मध्यम धरणं करत असताना मोठ्या प्रमाणावर नाला खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरण, सिमेंट बंधाऱ्याचा कार्यक्रम घेतला तर भूगर्भातली पाण्याची पातळी वाढण्याच्या करता मदत होते. आणि ते आम्ही या अलीकडच्या बजेटमध्ये त्याला जास्तीची तरतूद करून सिद्ध करून दाखवलं. ह्या 4 वर्ष 5 वर्षाच्या काळात आमच्यावर नैसर्गिक संकट खूप आली. दुष्काळ, अतिवृष्टी, त्याच्यामध्ये गारपीट, त्याच्यातही आम्ही मार्ग काढला. विकासाला पैसा कमी पडून न देता ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही केला. पण काही गोष्टी आमच्याकडनं फार डिले झाल्या. उदाहरणार्थ, ज्यावेळेस मंत्रालयाला आग लागली, त्या मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या संदर्भामध्ये आज देखील मंत्रालय इतके दिवस होऊन पूर्णपणे 100% क्षमतेने चालू नाही. अशा गोष्टी जिथं पूर्ण राज्याचा कारभार चालतो तिथं विलंब होऊन चालत नाही. दादा, काल तुम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेतलात, पत्र दिलं राज्यपालांना. या अगोदर कधी असं वाटलं होतं की या सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा? नाही, कारण कसं आहे, मी असा एकदम टोकाचा विचार करणारा नाही. पण ज्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर लढत नाहीये, आम्ही आमचे वेगळे लढतोय निवडणुका, त्या वेगळ्या लढतात. लोक काय म्हणले असते की या निवडणुका वेगवेगळ्या लढतायत आणि खुशाल सरकारमध्ये मात्र एकत्र राहत आहेत. म्हणजे सत्तेला चिकटलेले आहेत, गुळाला जसा मुंगळा चिकटतो तसे चिकटलेले आहेत. काही आरोप केले असते. माझ्या बुद्धीला तर अजिबात पटत नाही. माझ्यावर पाठीमागच्या काळामध्ये बिनबुडाचे आरोप हे झाल्यावर पण मी राजीनामा दिला होता. मी म्हणलं श्वेतपत्रिका एकदा जनतेच्या समोर येत नाही तोपर्यंत मी मंत्रिमंडळामध्ये येणार नाही. परंतु विरोधक मुद्दाम त्याचं काही जण खिल्ली पण उडवतात, काही जणांना वाटतं की त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. त्याच्यामुळं काल ते झाल्यानंतर तिथं सगळी प्रेस होत असतानाच माझ्या मनामध्ये आलं की आपण राज्यपालांकडे गेलं पाहिजे. आम्ही जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधिमंडळाचा नेता म्हणून पाठिंब्याचं पत्र त्यावेळेस दिलेलं होतं, तो पाठिंबा आता आम्ही काढून घेतोय. कारण आम्ही आता वेगळ्या निवडणुका लढवतोय आणि त्याच्यामुळं आता तिथं काय करावं हा राज्यपाल महोदयांचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल मी भाष्य करणं बरोबर. मुख्यमंत्री भेटले, तुम्हाला असं वाटतं तुम्ही पाठिंबा काढून घेतलाय, सरकार अल्पमतात आलाय, आता मुख्यमंत्र्यांनी पण राजीनामा दिला पाहिजे म्हणून? मला कसं असतं, कोणी जरी पाठिंबा काढून घेतला तर 289 जागेत अँग्लो इंडियन धरून 145चं बहुमत आहे का हे तपासलं जातं आणि त्याच्यावर ते पुढच्या गोष्टी ठरतात. आता त्यांनी काय करावं, काळजीगाव सरकार म्हणून काम करावं का आता महिन्यानी नवीन सरकार येणार आहे तोपर्यंत थांबावं, हा त्यांचा अधिकार आहे. पण आपल्या बुद्धीला पटत नाही. एखाद्या ठिकाणी लोकशाहीमध्ये आम्ही काम करणार आहे, आपलं बहुमत जर आपण गमावलं असेल तर तिथं राहण्यात अर्थ नसतो, असं माझं मत आहे. उदय सामंत तुमचं मंत्री कोकणातून शिवसेनेत जात आहे अशा स्वरूपाची चर्चा का असं होतंय की राष्ट्रवादीचे विद्यमान मंत्री सेना भाजपच्या वाट्यावर? मला 1 तासापूर्वीच ही बातमी कळली. मी स्वतः उदय सामंतांशी बोललो, आमच्या खासदार सुप्रिया सुळे बोलल्या, आमच्या प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी बोलले आणि त्याचं कारण थोडंसं वेगळं आहे. हे अशा पद्धतीनं सगळ्यांच्या समोर सांगण्यासारखं नाहीये. त्याचे काही वेगळे प्रश्न आहेत, घरगुती काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यामुळं तो
त्या ठिकाणी अतिशय नाराज आहे आणि त्याकरता तो ती टोकाची भूमिका घेतो. वास्तविक तो त्या जिल्ह्याचा पालकमंत्री, त्याला पूर्णपणे तिथला अधिकार दिलेला, एक तरुण म्हणून आम्ही बरोबर घेतलेला, त्यामुळं त्याचं ते तसं झालेलं आहे. अर्थात मी ते सगळं ऐकल्यानंतर मी म्हणलं मला जे सांगायचं ते मी तुला सांगितलेलं आहे, तुझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून तुला काय निर्णय घ्यायचा तो घे, कारण कुणाला तरी असं बांधून मारून मुटकून बरोबर ठेवणं हे मला पटत नाही. संजय सावकारे जी गेले त्याचं कारण, संजय सावकारेंना आम्ही निवडणुकीच्या आधी ओळखत नव्हतो. तिथं संतोष चौधरी आमचे आमदार होते, संतोष चौधरींचे पीए म्हणून ते काम करत होते. ज्यावेळेस मतदारसंघाची फेररचना झाली त्याच्यात भुसावळ हा राखीव झाला, त्याच्यामध्ये संजय सावकारे राखीवमध्ये मोडतात म्हणून त्यांना उमेदवारी, त्यांनी सांगितलं की ह्याला उमेदवारी द्या. तेव्हा आम्ही संजय सावकारे बघितले, ह्याला निवडून आणतो, त्यांनी निवडून आणलं. त्यांनी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला लागले. आम्हाला वाटलं एक मागासवर्गीय समाजातला चांगला कार्यकर्ता आहे, त्याला संधी द्यावी. आम्ही मंत्री म्हणून संधी दिली, पालकमंत्री म्हणून केलं. नुसती संधी नाही, या राज्यमंत्र्यांना पण मोठ्या मोठ्या जिल्ह्याचं आम्ही पालकमंत्री केलं. आणि हे सगळं केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आता आपल्याला कदाचित उमेदवारी मिळत नाही. तो अंदाज आल्यानंतर तो मला म्हणाला, सकाळी मला 7:30ला भेटला, ज्या दिवशी संजय सावकारे गेले त्यावेळेस ते मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की दादा तुम्ही सगळ्यांनी मला चांगली साथ दिली, पण ज्यांनी मला राजकारणात आलं, ज्यांनी मला आमदार केलं ते माझ्याशी पुन्हा तिकीट देतील असं मला वाटत नाही आणि मला पुन्हा उभं राहायचंय आणि मला भाजपने सांगितलं की आम्ही तिकीट देणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं. मी म्हणलं अरे ती जागा शिवसेनेची, भाजप कसं तुला तिकीट देणार? ते म्हणले नाही, त्यांचं चाललंय काही जागांची देवाणघेवाण करायची, त्याच्यात ही भुसावळची जागा घेणार आणि दुसरी जागा देणार. त्यावेळेस माझ्या मनात निलेश पाल चुकचुकली की काहीतरी पाणी मुरतंय. भुसावळची जागा तिथं आमच्या आधी नेहमी सिटिंग एमएलए शिवसेनेचा असायचा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच तिथं, म्हणजे संजय आपले आमचे संतोष भाऊ चौधरींनीच ती जागा खेचून आणली. असं असताना अशा काही काही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आणि त्यावेळेस लक्षात आलं की काहीतरी गडबड दिसते. म्हणजे त्यांचं पण हे थोडंसं बरेच दिवस धूसपूस झाली होती, पण कदाचित शिवसेनेने ते 150 का 151 मॅजिक फिगर सोडून ते कदाचित 145 आले असते, 5 कमी करून इकडे 5 वाढले असते तरी तो विषय संपला असता. कारण ज्या दिवशी तुटलं म्हणजे काल, त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळच्या बातम्या आम्ही बघत असताना जवळपास शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते हसत होते, जवळपास मार्ग निघालाय असं मेसेज कार्यकर्त्यांच्यात गेला होता, आमच्याही पाहण्यात आलेलं होतं. पण काय नंतर झालं त्यांचं त्यांनाच माहिती. दादा धन्यवाद. ही जी चर्चा आपण केली, मुख्यतः आघाडी जी तुटली याला जे कारण आहे ते काही तात्कालिक नाहीये, आत्ताच्या स्वरूपातलं नाहीये. तर गेली 4 वर्ष अनेक गोष्टी अशा होत्या ज्या साचत आल्या आणि त्यातून अखेरीस राष्ट्रवादीला काँग्रेसपासून दूर व्हावं लागलं असं मत मांडतायत अजित पवार. निलेश खरे, एबीपी माझा, बारामती.